नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील बोर्ड परीक्षेमधील उत्तरपत्रिका कशी भरवायची पहा. पहिलं पहा, अंकात नंबर टाकायचा, दुसरं अक्षर टाकायचा, तिसरं परीक्षा विद्यार्थ्याचे म्हणजे तुमची सही, तिसरी प्रवेश म्हणजे शिक्षकाची सही, नंतर सेंटर क्रमांक, नंतर क्वेश्चन पेपर सीट कोड, विषय, पेपर, डेट, उत्तर लिहिण्याची भाषा आणि तुम्ही किती सप्लिमेंट घेतली ती. इथं बघा, उमेदवाराकडून घडलेल्या गैरप्रकारासंबंधीची केंद्र संचालकांचा अभिप्राय, म्हणजे कॉपी काही पकडली तर त्याचे. बारकोड संबंधित सूचना, विद्यार्थ्यांनी प्रथम प्रवेशकाकडून बारकोड स्टिकर घ्यावे. दुसरं पहा, बारकोड वरील बैठक क्रमांक व विषय बरोबर असल्याची खात्री करून घ्यावे. बारकोड स्टिकर त्यासाठी दिलेल्या जागेमध्येच घडी पडून न देता तंतोतंत चिकटावे. चौथा पहा, बारकोडवर अन्य कोणतेही लिखाण करू नये. ते केल्यास तो परीक्षेतील गैरमार्गाचा प्रकार मानण्यात येईल. पाचवा पहा, उत्तरपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावरील अन्य माहिती विहित जागेत लिहावी. सहावं, विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर असणाऱ्या क्वेश्चन पेपर सीट कोड समोरील जागेत दोन्ही ठिकाणी त्यांना प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकेतील समोरील जागेतील दोन ठिकाणी त्यांना प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकेवरील ABCD पैकी जो कोड असेल तो अचूक लिहावा. इथं पहा, विद्यार्थ्यांचे बारकोड ह्या चौकटीत चिकटावा. फक्त UID साठी जागा. आणि ह्या वर्षी जो बी कॉपी म्हणजे मोबाईल, घड्याळ काही आणि परीक्षेत आढळला तो 2 वर्षासाठी रेस्ट्रिकेट होणार आहे.